नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्सबद्दल माहिती घेत होतो. तीच माहिती पुढे कंटिन्यू करत आहोत. तर मित्रांनो, आपला जो मागच्या व्हिडिओमध्ये आपलं जे आलं होतं, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स इज टू एक्सप्लेन द पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स अँड पॉलिसीज रिलेटेड टू द ऑप्टिमम अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. तर आपले व्याख्यापर्यंत इथपर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये आलं होतं. तर आपण आता बोर्डिंग बोर्डिंग प्राध्यापक बोर्डिंग यांची व्याख्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आणि पुढे कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, प्राध्यापक बोर्डिंग यांनी जी व्याख्या केली आहे त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म, पर्टिक्युलर हाऊसहोल्ड, इंडिव्हिज्युअल, प्राइस, वेज, इन्कम ऑफ द इंडस्ट्री अँड पर्टिक्युलर कम्युनिटी. एखादी विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट वस्तूची किंमत, विशिष्ट व्यक्ती अथवा उद्योग संस्थेचे उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अशा प्रकारची व्याख्या प्राध्यापक बोर्डिंग यांनी केलेली आहे. तर त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे ती अकॉर्डिंग टू MC कॉनेल, इन मायक्रो इकॉनॉमिक्स वी एक्सप्लेन द ट्री नॉट द फॉरेस्ट. हे तुम्हाला वर सांगितलेल्याप्रमाणेच आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स फक्त एका झाडाचा अभ्यास करू शकतो, जंगलाचा नाही. आता सिमिलरली अकॉर्डिंग टू AP लर्नर, त्याचप्रमाणे AP लर्नर काय म्हणतात, तर मायक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट ऑफ लुकिंग ॲट द इकॉनॉमी थ्रू अ मायक्रोस्कोप. मित्रांनो, यानंतर आपण मॉरिस डाबे यांच्या शब्दात जर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचं अध्ययन करायचं असेल तर त्यांचं म्हणणं होतं, अर्थशास्त्र सूक्ष्मदर्शी मायक्रोस्कोपिक अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. तर या वरील व्याख्या अभ्यासल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं असेल, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ लक्षात घेता हे स्पष्ट होते की सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकाचा अभ्यास केला जातो. सर्वसामान्य विवेकाने वागणाऱ्या व्यक्ती, उद्योग संस्था आणि उद्योग सारखे सूक्ष्म घटक निवडून त्यांच्या प्रवृत्तीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात आपण करत असतो. एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे उत्पन्न, उपभोग, खर्च, एखाद्या वस्तूची किंमत, एखाद्या उद्योग संस्थेचे उत्पादन व वितरण, निर्णय, एखाद्या उद्योगातील विशिष्ट प्रवृत्ती याचे अध्ययन आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे किंवा करत असतो. तर मित्रांनो, यूज ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्सचा वापर कुठं कुठं होतो याचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. एफिशियंट अलोकेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे संसाधनाचं जे संसाधनं असतात त्यांचं व्यवस्थित उपभोग घेण्यासाठी या मायक्रो इकॉनॉमिक्सचा किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो. त्यानंतर टू अंडरस्टँड द वर्किंग ऑर मार्केट इकॉनॉमी, वी नाउ in case of market economy there is a very less role of the government and the market forces, that is demand and supply, are responsible to determine every economic variable. Microeconomics also believe that in market economy demand and supply play a vital role, and hence with the study of microeconomics we will be able to understand how an economy without the role of government will run. मित्रांनो, मायक्रो इकॉनॉमिक्स हे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र याच्यातून आपल्याला हे समजू शकतं की अर्थव्यवस्था म्हणजे बाजार अर्थव्यवस्था कशी आहे आणि ती कशी कार्य करते. तर बाजार अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे भांडवलशाहीमध्ये थोडक्यात गव्हर्नमेंटचा जो शासनाचा जो रोल असतो, भूमिका असते, ती खूप कमी मर्यादित स्वरूपात असते. आणि ती मर्यादित भूमिका कशा प्रकारची असते आणि बाजार यंत्रणा ही आपोआप ॲडम स्मिथ यांनी सांगितल्याप्रमाणे इनव्हिजिबल हँड म्हणजे शासनाच्या इंटरव्हेन्शनशिवाय अर्थव्यवस्था कशी चालते याचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करत असतो. टू प्रोव्हाइड टूल्स फॉर इकॉनॉमिक पॉलिसीज. मित्रांनो, वेगवेगळे जे घटक असतात जे आर्थिक धोरणासाठी उपयोगी असतात त्याचाही अभ्यास आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करून ते ठरवले जाऊ शकतात. त्यानंतर टू
एक्झामाइन द कंडिशन ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक वेलफेअर. मित्रांनो, सोशल जे काही कल्याणाचं अर्थशास्त्र आहे हे मायक्रो इकॉनॉमिक्सच्या अभ्यासाचा विषय असल्यामुळे आपल्याला पुढील घटकामध्ये त्याची सविस्तर चर्चा करायचीच आहे. तर त्याचाही अभ्यास आपण मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये करत असतो. हेल्पफुल इन इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेडमध्ये पण या सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा विषय हा इंटरनॅशनल ट्रेड पण होतो. म्हणजे याचा जो स्कोप आहे हा खूप मोठा आहे. प्रत्येक ठिकाणी आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे आणि तो आपण अभ्यासत असतो. तर इंटरनॅशनल ट्रेडमध्ये काय आहे तर एव्हरी इकॉनॉमी डिपेंड्स ऑन द इकॉनॉमी आयदर फॉर गुड्स, सर्व्हिस, टेक्निकल नॉलेज और मार्जिनल स्किल्स. Microeconomics tells us how two or more than two economy can gain from international trade. It is the relative elasticity of demand and supply between the two countries with the basis of determining trade. म्हणजे अशा प्रकारचं ट्रेड डिटरमाइन करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा उपयोग उद्योग संस्थेला निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय हा महत्त्वाचा ठरतो. तर विथ द हेल्प ऑफ मायक्रो इकॉनॉमिक बिझनेस फर्म कॅन मेक डिसिजन इन डिमांड अनालिसिस, कॉस्ट अनालिसिस अँड मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग प्राइजेस. तर यामध्ये उद्योग संस्थेला कशा प्रकारे उपयोग होतो तो त्यांचं जे उत्पादन आहे हे किती घ्यावं, किती घेतल्यानंतर त्यांना एक डिमांड आणि सप्लाय यांचं संतुलन होऊन त्यांना एक खर्च किती, कॉस्टचं म्हणजे खर्चाचा विश्लेषण करून, मागणीचं विश्लेषण करून आणि त्याप्रमाणे प्राईस किती ठेवावी याचा निर्णय घेण्यासाठी उपयोगी आहे. तर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्यामध्ये कशा प्रकारे उद्योग संस्थेला हे निर्णय घेण्यात मदत करतं. प्राईस पॉलिसी, प्राईस ठरवण्यासाठी मदत करतं. म्हणजे त्यामध्ये पुन्हा ऑप्टिमल अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, जे काही कच्चा माल आहे त्याचं जास्तीत जास्त व्यवस्थित पर्याप्त उपभोग घेण्यासाठी मायक्रो इकॉनॉमिक्स हेल्पफुल किंवा मदतीला येऊ शकतं. ऑप्टिमल प्रोडक्शन डिसिजन, उत्पादन किती घ्यावं याचाही अभ्यास आपण याद्वारे करू शकतो मायक्रो इकॉनॉमिक्स अभ्यास करून. डिमांड ॲनालिसिस अँड फॉरकास्टिंग, बाजारात मागणी, आपल्या वस्तूला मागणी किती आहे हे उद्योग संस्थेला अभ्यास करण्यासाठी मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. आणि एक अंदाज घेण्यासाठी, मागणीचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स स्टडी ही उपयोगी असते. अनालिसिस ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही कशी ठरते याचाही अभ्यास आपण मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करत असतो. तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो पाया आहे हा ॲडम स्मिथ, ज्यांना आपण अर्थशास्त्र जनक असं म्हणतो, त्यांनी घातलेला आहे. तर त्याचे थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप कसं आहे तर ते आपण पाहिलं. त्याची व्याप्तीही पाहिली. व्याप्तीमध्ये आपण जे घटक सूक्ष्म अर्थशास्त्र उपभोग, उत्पादन, विनिमय, वितरण या घटकासाठी जे उपयोगी याबद्दल माहिती घेतली. धन्यवाद.